आर.टी. ॲडमिशन 2025 चौथी लिस्ट लागलेली आहे। संपूर्ण पालकवर्ग ज्यांनाही SMS आलेले असेल ते पालकवर्ग आपला प्रवेश निश्चित करू शकतात। कारण साइटवर आल्यानंतर बघू शकता की आतापर्यंत किती ॲडमिशन झाल्या, तर बघू शकता चौथ्या लिस्टमध्ये आतापर्यंत 120 ॲडमिशन झालेल्या आहे। म्हणजे ज्याही पालकवर्गांना SMS गेलेले आहे ते पालकवर्ग त्यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात आणि डायरेक्ट व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊ शकतात आणि आपला प्रवेश निश्चित करू शकतात। तर बघू शकता 120 ॲडमिशन झालेल्या आहे। आणि जर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं असेल की जसं की पुण्यावरून भरपूर जे पालकवर्ग आहे कमेंट्स करत आहे, तर तुम्ही तुमचं स्टेटस ॲप्लिकेशन वाईज डिटेल्सचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका, गोला क्लिक करा, इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपलं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा। जर तुमचा नंबर लागलेला असेल तर प्रवेश घेऊ शकता। कारण तर अजूनपर्यंत जी चौथी लिस्ट लागलेली आहे त्याबद्दलचा टाइम टेबल आलेला नाही आहे, म्हणजे लास्ट डेट देण्यात आलेली नाही आहे, तरी तुम्ही प्रवेश घेऊ शकता। लास्ट डेट आल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। कारण बघू शकता यामध्ये ही रेग्युलर लिस्ट ही पहिली लिस्ट होती वेटिंगवाल्यांची आणि दुसरी म्हणजे 1, 2, 3 आणि इथे चौथ्या लिस्टबद्दलची अपडेट कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे। ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। तरी ज्यांचेही नंबर लागलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा आणि ज्यांनाही SMS आलेले नसेल ते आपला अर्जाची स्थिती चेक करा की तुमचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे। जर तुम्हाला कळत नसेल तर आजूबाजूला ऑनलाईन सेंटर असेल, सायबर कॅफे असेल, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता। जर तुमचा नंबर वेटिंगमध्ये असेल तरच चेक करा। ऑलरेडी जर तुमचा नंबर लागलेला नव्हता तर तुम्हाला चेक करायची गरज नाही आहे, कारण की अजूनही वेटिंगमधलेच विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येत आहे। तर आर.टी.मध्ये कोणालाही कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जात आहे आणि आर.टी.बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।